हाय फ्रेंड, सगळ्यांना नमस्कार. तर बघा, हे बघा सामान वगैरे कसे पॅकिंग केल्या, याचा मतलब समजा तुम्ही. आता बघा, मला गोल तिथं बसला म्हणजे पिल्लू तिथं थांबली. बघा आम्ही सामान वगैरे कशामुळं पॅक केले असं समजा. आता इथून जायचं आम्हाला. आम्ही इथं येऊन 5 ते 6 महिने, 7वा महिना लागला होता मला. आता इथून चालल्या आम्ही मुरमुऱ्याच्या कंपनीमध्ये नाही राहणार. आता चालल्या दुसऱ्या पोल्ट्री फार्ममध्ये. आणि पिल्ल्याची कंपनी आहे, तिथं पिल्ल्याला वॅक्सिन द्यायचं असते. आणि इथं खूप काम म्हणजे खूप हार्ड असल्यामुळं चालल्या बरं का, दुसरं काही रिझन नाही. आहेत रिझन थोडे, आणि असू द्या, त्या रिझन लावून काय गरज नाही आपल्याला. आमचे तेवढे रिझन सांगणार मी तुम्हाला. आणि त्यांच्या छातीमध्ये म्हणजे इथं मुरमुऱ्याची कंपनी म्हणजे जास्त हार्ड काम असते, म्हणजे थोडं जास्तच हार्ड असते. ते साळीचे पोते वगैरे उचलावं लागतात 17 किलोचे. त्याच्यामुळे त्यांच्या छातीमध्ये दुखायला, चेस्टमध्ये चेस्ट पेन व्हायला. त्याच्यासाठी आम्ही इथून चालल्या. मला पण खूप आता उन्हाळा लागलाय ना, खूप म्हणजे इथं खूप गरमी होती, खूप गरमी होती या कंपनीमध्ये. लेकरायला शाळा होती, आता लेकराई शाळा कशी होती काय नाही माहिती नाही. आम्ही पहिलं होत्या त्या जागी तिथंच चालला, म्हणजे आता तिथं शाळेत घेतात काय करतात काय होते माहिती नाही. पण आता खूप राग आला आणि काही थोडं झालंय, थोडं हो ना, थोडं झालंय. त्याच्यासाठी चालल्या, म्हणजे या माणसाला आता गरज नसल्यासारखंच करायला. त्याला माणसं भेटले दुसरे. त्याच्यासाठी गरज नसल्यासारखं करायला, म्हणजे जा म्हणला नाही आम्हाला काय असं. पण आम्हीच चालले, आम्हाला चांगलं वाटत नाही, म्हणजे पहिल्याच्यासारखं तो राहत नाही आमच्यासोबत. त्याच्यासाठी आम्ही तिथे हे जागा सोडून चालल्या. आणि यांच्या छातीत दुखायलंय आणि तब्येतीचं बघायचं, कामाचं बघायचं म्हणून. जाऊ दे, तब्येत पैसे तर कुठे कमवतात, याच्यापेक्षा 4 पैसे कमी आल्या ना आले म्हणून आम्ही इथून चालल्या. म्हणजे आता ही जागा सोडून चालल्या. म्हणजे छातीत दुखायले. मला पण काम व्हायले, काम मला काय नाही. 2 ते 3 घंटे असते काम. 2 ते 3 घंटे असते काम, मला काही नाही तेवढं काम वगैरे. पण यांना खूप म्हणजे संध्याकाळी रात्री 1 वाजता जातात आणि सकाळी म्हणजे आता 10 वाजता शकतात, 12 वाजतात, कधी किती टाइम होईल काहीच माहित नाही. कुठं आणि आता चालले आम्ही हाचेरी म्हणजे. बघा म्हणजे लेकरं कशी खेळायला, सगळं सामान रेडी झालंय आणि जायचं आहे. त्याच्या छाती दुकान मला पण काम व्हायलंय. 2-3 घंटेच काम असते. पण आता इथं राहावं वाट नाही गेलं, म्हणजे ते माणूस चांगलं बोलणार झाले, पैसे वगैरे देणार झालंय, म्हणजे चांगलं. पहिले ते माल वगैरे चुराय आले, असे आले तसे आले, मग घराने करायल्यामुळं आम्ही इथं राहत नाही. त्याच्यासाठी इथून आता चालले आम्ही. आता मग आता दुसऱ्या कंपनी इथून 10 किलोमीटर आहे काय ते. हां, 5-6 किलोमीटर आहे इथून. आम्ही तिथं चल्या, म्हणजे पहिला अगोदर पण करत होत्या तिथं. काही आता थोडं जमला गेलं, थोडं प्रॉब्लेम झाला तिथला. मॅनेजर म्हणजे आता थोडं थोडं हे करू लागले कुरबुर. त्याच्यासाठी आम्ही निघून आल्या. आणखीन पण चालल्या आता तिकडंच. लेकरायला शाळेत तिथे घेते ना घेते, सगळ्यात मोठं टेन्शन म्हणलं तर आता माझ्या लेकरायला शाळेत घेते ना घेते ते टेन्शन पडलं. आता दुसरं काही टेन्शन नाही. आता तिथं बोलवलं बी आम्हाला. जोडीमध्ये 20,000 रुपये पेमेंट देतो म्हणायला. इथं तर 35,000 पडत गेलेत महिन्याला. मला मात्र खूप जड आहे, हार्ड आहे काम खूप. त्याच्यासाठीच आम्ही इथं सोडून चालल्या, म्हणजे आमचे पैसे वगैरे जमा होऊ लागले होते. आता काय करायचं, आम्हाला राहायचं मन आहे. पण तो माणूस म्हणजे ठेवायला तयार आहे. पण आता त्याच्या मनात नसल्यासारखं, म्हणजे डाऊट आला की ना आता काहीतरी बाबा आपल्याला पैसे वगैरे देईना काहीतरी, म्हणजे आम्हाला असं वाटायला. डाऊट आल्यामुळं आम्ही इथून चालले, आता दुसरीकडे जाणार आहोत. पैसे पडो न पडो आता काय करायचं. तर तिथं काम पण जास्त असते, पैसाही कमी आहे, कामही जास्त आहे. कसं होते माहिती नाही. आता तिथून कुठं जावं लागेल, काय होईल कसं होईल माहिती नाही. 4 रोज इथं 4 रोज तिथं, लयच कंटाळा आला आता जिंदगीचा. काय करावं. पण आता घर वगैरे बांधले की आता महाराष्ट्रालाच राहायचं आहे आम्हाला. लई म्हणजे असं मूड ऑफ झाला मला चांगलंच वाटणं गेलं की कसं, म्हणजे आपण चांगलं राहतावेळी लोक असं का करतात. परमनंट काम राहावं असं वाटायला आम्हाला. पण काय करा आता, इथं राहायचं नाही, जाऊ द्या. थोडा दिवस राहिलं की, थोडे दिवस झाले की आता आम्ही महाराष्ट्राला जाणार आहोत. तर बघा म्हणजे बाय सगळ्यांना. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. तिथं गेल्यावर सुद्धा सांगते मी तुम्हाला कसं आहे काय नाही, ते पण रूम दाखवते. बाय.